आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात 100व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 76वा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा आणि दावोसमध्ये झालेल्या विविध करारांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. नगरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारं 100वे अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन नुकतंच अत्यंत उत्साहात पार पडलं. संमेलनाचं उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते झाला. दिवंगत सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी इथं हा शानदार सोहळा झाला. महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचवण्यासाठी राज्यातील गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल असं सामंत यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी आणि नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला. शहरात सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन राम शिंदे यांनी दिलं. 2 दिवसांच्या या संमेलनात नाट्यदिंडी, नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. या संमेलनात नगरकरांनी अत्यंत उत्साहानं सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय जनता पक्षाचं महाविजय अधिवेशन गेल्या महिन्यात शिर्डीमध्ये झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या विजयामध्ये राज्यातील जनतेचा आणि प्रामुख्यानं लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. आता यावर्षी दिल्लीच्या विजयानं भाजपच्या विजयाची सुरुवात होणार आहे असं सांगत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शंख त्यांनी फुंकला. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि मंत्री या अधिवेशनाला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत दिलेलं प्रत्येक आश्वासन आपण पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. 76वा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य ध्वजारोहण समारंभ नगरमधील पोलीस कवायत मैदानात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करू असा विश्वास विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. वीरपत्नी कौशल्याबाई कर्डिले तसंच राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शहरातील सर्व शाळा महाविद्यालयात देखील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये झालेल्या विविध करारांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडणार असून जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य करारानुसार इंटिग्रेटेड अॅल्युमिनियम फाउंड्री असलेली टोरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुपा इथं 12 लाख चौरस फूट जागेत विस्तार करणार आहे. सिलिकॉन बेव्हरेज ही कंपनी अन्न आणि पेय बनवणारी कंपनी असून 1039 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी करणार आहे. या माध्यमातून 2000पेक्षा देखील अधिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी सभागृहात नुकताच राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांचा गौरव करण्यात आला. अहिल्यानगर जवळच्या केके रेंजच्या माळरानावर लष्करातर्फे युद्धाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. या निमित्तानं भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन उपस्थितांना झालं. हेलिकॉप्टर, T-90 भीष्म, T-72 अजय आणि MBT अर्जुन अशा विविध रणगाड्यांचा यात समावेश होता. भारतीय लष्करातील महत्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. नेपाळचे लष्करी अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.